वास्तुशास्त्रानुसार घराची रचना, महत्त्व आणि 8 दिशांनुसार उपाय. 1. घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा नळ लावू नका, यामुळे धनहानी होऊ शकते. 2. ईशान्य दिशेला कचरा, स्वच्छतागृह, स्वयंपाकघर, जड लोखंडी वस्तू ठेवण्यास सक्त मनाई आहे. ते संपत्तीचा नाश करते आणि दुर्दैव निर्माण करते. 3. वास्तुशास्त्र म्हणजे आपल्या घरात आनंद, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी तयार केलेले एक प्राचीन शास्त्र. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा, तर घराचा उतार पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा, हे शुभ मानले जाते. 4. घरातील प्रत्येक खोलीची दिशा महत्त्वाची असते. स्वयंपाकघर किंवा शयनकक्ष, बाथरूम यांची योग्य रचना केल्याने घरात वास्तुदोष राहत नाही आणि समाधान व सुख वाढते. चला तर मग वास्तुशास्त्राच्या नियमावर आधारित घराची रचना समजून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेचे महत्त्व. पूर्व दिशेचा स्वामी सूर्य असून इंद्र देवांचा राजा आहे. तो या दिशेचा देवता आहे. पूर्व ही घरासाठी सकारात्मक आणि महत्त्वाची दिशा आहे. पूर्व ही सूर्योदयाची दिशा आहे. वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेच्या टिप्स. घरामध्ये पूर्व दिशेला स्नानगृह नसावे, तसेच घरामध्ये पूर्व दिशेचा प्रकाश कोणत्याही कारणाने अडलेला नसावा. या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरण आपल्या घरात प्रवेश करतात. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर ते खूप चांगले असते. घराची खिडकी देखील पूर्व दिशेला आपण लावू शकतो. या दिशेने येणारे सगळे सूर्यकिरण घरात सकाळी प्रसन्नता आणते, ज्यामुळे पूर्व दिवस सकारात्मक होतो आणि यामुळे घरात रोगराई येत नाही. या दिशेचा एका बाजूला म्हणजे आग्नेय बाजूला आपण किचन ठेवत असतो आणि सकाळचा सूर्यप्रकाश किचनवर येणे अतिशय चांगले मानले जाते, कारण यामुळे किचनवर असलेले जीवजंतू नाश पावतात आणि घर निरोगी राहते. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेचे महत्त्व आणि टिप्स. शनी भगवान ही पश्चिम दिशेचे स्वामी, वरुण ही या दिशेचे देवता आहे. पश्चिम दिशा भाग्य, पुरुषत्व, कर्म आणि यशाची सूचक आहे. पश्चिम दिशेला लेडी स्पेशल दिशा म्हटले जाते, कारण येथे महिलांनी किंवा त्यांच्या नावाने झालेल्या गोष्टी सहन यशस्वी होतात. या वास्तूमध्ये शनीचा प्रभाव शुभ नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वारंवार अपयश, घरातील अशांतता इत्यादी समस्या निर्माण करू शकतात. या रचनात्मक दोष दूर करण्यासाठी घरी नियमितपणे धार्मिक ग्रंथाचे पठण करावे. पश्चिम दिशा काम करण्यासाठी आहे. पश्चिम दिशा माणसाला अधिक कष्ट करण्यात प्रवृत्त करते. ज्या मुलांची खोली पश्चिमेकडे आहे, 5वी पासून पुढे, त्यांचा शैक्षणिक आलेख आणि प्रतिमा त्यांना भारताबाहेर घेऊन जाऊ शकतो. पश्चिमेत राहणाऱ्या लोकांची मानसिकता. कष्ट करावे लागतात, घरात खूप काम असते, एखादी गोष्ट सहज साध्य करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जर एखाद्या व्यक्तीने 8 तास 100 रुपये कमवले तर घरासाठी लोकांना 8 तासाचा 80 रुपये मिळतात, म्हणजे त्यांना 1 ते 2 तास अतिरिक्त काम करावे लागते. या घरातील लोक धार्मिक आहेत, त्यांच्या अध्यात्माकडे कल असतो. या घरातील लोक हे घर लवकर सोडत नाहीत. हे लोक न्याय आहेत, इतरांवर अन्याय करत नाहीत. त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल खूप आत्मविश्वास असतो. ते भविष्य चांगले पाहू शकतात. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेच्या टिप्स. थोर लोकांचे चारित्र्य वाचून, जसे छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद इत्यादी, या लोकांचे जीवन जगण्याची आशा बाळगायला हवी. आयुष्याचे टप्पे, दिवस, महिना, वर्ष नियोजन केले पाहिजे, नाहीतर काम वाढेल. महिलेच्या नावाने घर घेणे, नावाची पाटी लावणे, महिलांना संबंधित व्यवसाय करणे आवश्यक आहे. लेडी स्पेशल म्हणजे दिशा, घर, दुकानाची नेमप्लेट आणि दुकानाची मालकीण फक्त महिलेच्या नावावर असली पाहिजे, पुरुष नाही. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेचे महत्त्व आणि टिप्स. जर उत्तर दिशेचा स्वामी बुध आहे आणि कुबेर ही या दिशेची देवता आहे. जर बुध लाभदायक असेल तर घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते. मात्र बुध लाभदायक नसेल तर घरात मानसिक तणाव आणि आर्थिक समस्या येऊ लागतात. या संरचनात्मक देशावर मात करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फुलांच्या वेलीला व्हाव्यात. तसेच कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी गुरुची परवानगी घ्यावी. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेच्या टिप्स. तुमच्या कुटुंबासाठी योग्य असलेल्या उत्तराभिमुख मालमत्तेसाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे खाली येणारे भूखंड टाळा. घराच्या शांतीसाठी उत्तर दिशा घराच्या मध्यभागापेक्षा कमी असावी. घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा नळ लावू नका, यामुळे धनहानी होऊ शकते. घराच्या उत्तर दिशेला पूजेचे ठिकाण आणि पाहुण्यांची खोली शुभ असते. उत्तर दिशेला कोणत्याही भिंतीला तुटलेली भिंत किंवा तडा नसावा, जेणेकरून घरातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते. घरामध्ये शांती आणि सुखासाठी स्वयंपाकघर उत्तर दिशेला बनवू नका. या दिशेच्या इमारतीमध्ये समोरच्या बाजूस अधिकाधिक मोकळी जागा सोडली पाहिजे.
ईशान्येकडे भूमिगत पाण्याची टाकी बनवा, यामुळे इमारतीतील रहिवाशांचे पैसे वाचण्यास मदत होते. या दिशेला टॉयलेट बाथरूम बनवू नका. उत्तर दिशेला खुली गच्ची ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. उत्तर दिशेचा कोणताही कोपरा कट झालेला नसावा. घराच्या उत्तर दिशेचा कोणतेही झाडे नसावे. घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला कचरा आणि कचरापेटीत ठेवू नका. याच तुम्हाला आर्थिक स्थितीवर आणि मुलांच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते. स्वयंपाकघर ईशान्येला नसावे हे देखील आवश्यक आहे. सेप्टिक टाकीत उत्तर पूर्व दिशेला ठेवणे टाळा. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेचे महत्त्व आणि टिप्स. दक्षिण दिशेचा स्वामी मंगळ असून या दिशेचा देवता यम आहे. या दिशा जरी स्थिर मानली तरी मंगळ शुभ नसेल तर दक्षिणाभिमुख वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना सतत काही ना काही आर्थिक समस्या, आरोग्याची संबंधित तक्रारींचा सामना करावा लागतो. घराच्या या बाजूला वास्तुदोष आढळल्यास हा दोष दूर करण्यासाठी या दिशेला खिडकी किंवा दरवाजावर एक छोटा त्रिकोणी ध्वज लावावा. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेच्या टिप्स. दक्षिण दिशेला शौचालय अजिबात असू नये. जड वस्तू या ठिकाणी ठेवा. या दिशेला दरवाजा किंवा खिडक्या असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि ऑक्सिजनची पातळी कमी होते, त्यामुळे घरातील त्रास वाढतो. दक्षिण दिशेचा शुभ आणि अशुभ प्रभाव घरातील महिलांवर सर्वाधिक होतो. जर तुमचे घर दक्षिण दिशेला बांधले असेल तर तुमच्या घराचे पाणी उत्तर दिशेकडून बाहेरच्या दिशेला व्हावे. त्यामुळे पैशासंबंधी कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि घरातील महिलांचे आरोग्य ठीक राहील. जर दक्षिण दिशेला इमारत किंवा जमीन खरेदी करायची असेल तर आधी ते घर एखाद्या विश्वासू व्यक्तीच्या नावावर घ्या. त्यानंतर दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडून घर बांधण्यास सुरुवात करा. बांधकाम पूर्ण झाल्यावर ती इमारत तुमच्या नावावर करून घ्या. दक्षिणाभिमुख जमिनीवर इमारत बांधताना घराचा दक्षिणेकडील भाग उंचावर राहील याची काळजी घ्यावी. दक्षिण दिशेला उंच खोल्या बांधू शकता. यामुळे घरातील लोकांवर कोणताही वाईट प्रभाव पडत नाही. सर्व सदस्यांचे आरोग्य बरोबर राहते आणि घर नेहमी समृद्ध राहते. घराचा मुख्य दरवाजा कधीही दक्षिण दिशेला बनवू नका. जर दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर वास्तुदोष दूर करण्यासाठी दरवाजासमोर आरसा लावावा की घरात प्रवेश करताना व्यक्तीचा चेहरा पूर्ण दिसेल. घराचे प्रतिबिंब आरशात दिसले पाहिजे, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा व्यक्तीसह घरात प्रवेश करणार नाही. जर तुमचे घर दक्षिणाभिमुख असेल आणि घरामध्ये वास्तुदोषामुळे अडचणी येत असतील तर दरवाजासमोर आशीर्वाद मुद्रेत हनुमानजींचा मूर्ती किंवा चित्र लावावे. यामुळे दक्षिणाभिमुख दरवाजाचा वास्तुदोषही दूर होतो. दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपू नये. या बाजूला पाय ठेवून झोपणे अशुभ आणि आरोग्याच्या दृष्टीने हे चांगले नाही, कारण ती यमाची दिशा मानली जाते. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीला दक्षिणेकडे पाय ठेवून झोपले जाते, जेणेकरून त्यांच्या शरीरातील उरलेले बायोमास देखील नष्ट होईल आणि व्यक्तींचा आत्मा पूर्णपणे शरीर सोडू जाईल. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेचे महत्त्व आणि टिप्स. आग्नेय या दिशेला अग्नीचे वर्चस्व आहे. आग्नेय कोणाचा मूळ घटक अग्नी आहे आणि ही दिशा देखील उष्ण आणि दिशा मानली जाते. त्याची जागा आटोक्यात आणण्यासाठी या दिशेने स्वयंपाकघर बांधले चांगले. अग्निदेवतेच्या या दिशेला विद्युत उपकरणे ठेवल्यास त्यात कोणतीही अडचण येत नाही. जर ही दिशा वास्तूनुसार केली असेल तर या दिशेचा स्वामी शुक्र आहे. खूप प्रसन्न होतो, त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहते. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेच्या टिप्स. आग्नेय या दिशेचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्रदेव हे ऐश्वर्याचे स्वामी आहेत आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी देतात. आग्नेय दिशेचा स्वामी हे शुक्रदेव असल्यामुळे आग्नेय दिशेला तोंड करून इमारती राहणाऱ्या महिलांचे आरोग्य चांगले राहते. नावावरून हे स्पष्ट होते की जे स्थान अग्निदेवतेचे मुख्य स्थान आहे, म्हणून स्वयंपाकघर किंवा अग्नीशी संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादी ठेवण्यासाठी एक विशेष स्थान आहे. घरात नेहमी किचन पूर्व दक्षिण कोनमध्ये असून गॅस मात्र आग्नेय कोनात पेटवला चांगला असतो. घराच्या या बाजूला फुले लावली देखील शुभ असते. या घरात खाण्यापिण्याच्या कमतरता कधीही नसते. वास्तुशास्त्र सांगते की जर कोणत्याही कारणाने अशा वास्तूमध्ये काही दोष असेल तर नियमितपणे या दिशेला दिवा लावावा. या दिशेने अग्नीशी संबंधित कामे करावे, जसे की किचन, ट्रान्सफॉर्मर, जनरेटर, बॉयलर इत्यादी या दिशेला असावे. या दिशेने सेप्टिक टाकी देखील बांधली जाऊ शकते. रहिवाशांच्या उत्तम आरोग्यासाठी अग्नीला वास्तू असणे आवश्यक आहे. आग्नेय कोनात बेडरूम आणि अभ्यासाची जागा नसावी. घराचा दरवाजा देखील या दिशेला नसावा. यामुळे नागरी कलह निर्माण होऊन रहिवाशांचे आरोग्यही बिघडते. वास्तुशास्त्र ईशान्य दिशेचे महत्त्व आणि टिप्स. ज्या ठिकाणी पूर्व आणि उत्तर दिशा मिळते त्या ठिकाणाला ईशान्य म्हणतात.
बृहस्पती हा ईशान्येचा स्वामी आहे आणि विष्णू हा या दिशेचा देवता आहे. ही दिशा 2 प्रमुख शक्तींचा संगम आहे. या ठिकाणी उत्तर दिशा आणि पूर्व दिशा दोन्ही एकत्र येतात, त्यामुळे चुंबकीय लहरींसोबत सौर ऊर्जाही या दिशेला मिळते. ही एक दिशा आहे जी आध्यात्मिक प्रगतीला प्रोत्साहन देते, ज्ञान देते आणि आत्मसन्मान वाढवते. या वास्तूमध्ये ग्रह अशुभ फलित असल्याने वास्तुदोष निर्माण होतो. हे टाळण्यासाठी ईशान्येकडे तोंड करून घरात धार्मिक कार्य नियतीमध्ये करावे. यासोबत घराचे मुख्य प्रवेशद्वारही सजवावे. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेच्या टिप्स. वास्तूनुसार घरातील या स्थानाला ईशान्य कोपरा म्हणतात. ईशान्य हे भगवान शिवाचे नाव आहे. भगवान शिवाचे अध्यक्षस्थान ईशान्य दिशेला असल्याने या दिशेला ईशान्य म्हटले जाते. या दिशेने शासक, गृह, गुरु आणि केतू मानले जातात. घर, शहर आणि शरीराचा हा भाग सर्वात पवित्र आहे, म्हणून तो स्वच्छ आणि रिकामी ठेवावा. येथे विहीर, बोरिंग, मटका किंवा पिण्याच्या पाण्यासाठी जागा अशा पाण्याची स्थापना केली जाते. याशिवाय या जागेला प्रार्थना स्थळ बनवता येते. या ठिकाणी कचरा, दुकान, स्वच्छतागृह, स्वयंपाकघर इत्यादी ठेवणे, कोणतेही जड लोखंडी वस्तू ठेवण्यास मनाई आहे. ते संपत्तीचा नाश करते आणि दुर्दैव निर्माण करते. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेचे महत्त्व आणि टिप्स. दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या दरम्यानच्या जागेला नैऋत्य म्हणतात. ही दिशा नैऋत्य देवाच्या अधिपत्याखाली आहे. या दिशेचे स्वामी राहू आणि केतू आहे. दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य ही राहूची दिशा आहे, जी दिशा जीवन आणि यशावर प्रभाव टाकते. या दिशेचा प्रभाव अचानक भयावह मानला जातो. तसेच जीवनात अचानक येणारे चढ उतार देखील याच दिशेचे परिणाम आहेत. दक्षिण पश्चिम दिशेला असलेले घर जास्त काळ बंद किंवा रिकामे ठेवू नये. या घरातील पाण्याची टाकी ही नियमित स्वच्छ करावी, त्यामुळे स्थापत्य दोष होत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेच्या टिप्स. वास्तू नियमात या दिशेला राक्षस किंवा दक्षिण दिशा म्हणतात. कुटुंब प्रमुखाची खोली या दिशेला असावी. या दिशेनेही जीवन घडवता येते. कच्चा माल साठवण्यासाठी मशीन आणि कॅश काउंटर या दिशेला असले पाहिजे. या दिशेला खिडक्या, तारे इत्यादी उघडे नसावेत. या दिशेने कोणत्याही प्रकारचा खड्डा, शौचालय किंवा कूपनलिका टाकण्यास सक्त मनाई आहे. या दिशेचा मूळ घटक म्हणजे पृथ्वी, त्यामुळे जड सामान या दिशेला ठेवणे नेहमीच अयोग्य मानले जाते. तसेच घराची जागा इतर दिशांपेक्षा थोडी उंच करा. यामुळे घरात शांतता राहते आणि घरात राहणाऱ्या लोकांचा मान सन्मान वाढतो. वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशेचे महत्त्व आणि टिप्स. उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी वायव्य दिशेचे स्थान आहे. या दिशेचा देव वायुदेव असून या दिशेत वायू तत्वाचे प्राबल्य आहे. या दिशेला इंग्रजीत एरियल अँगल असे म्हणतात. त्याच्या नावाप्रमाणे या दिशेचा मूळ घटक हवा आहे. चंद्र उत्तर पश्चिम मध्ये वायव्य दिशेचा कारक आहे आणि वायू ही या दिशेची देवता आहे. जर चंद्राचा प्रभाव शुभ असेल तर घरात नेहमी सुख समृद्धी राहते. जर चंद्र अशुभ फल देत असेल तर घरात नेहमी मानसिक तणाव राहतो. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी एका खोल भांड्यात पाण्याने भरून त्यात फुले टाकावीत. ही फुले व रोज पाणी बदलावे. वास्तुदोष सांगते की दूध दान केल्याने हा दोष दूर होतो. वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशेचे टिप्स. ही दिशा वाऱ्याचे स्थान आहे, त्यामुळे इमारतीचे बांधकाम, गोठा, बेडरूम, गॅरेज या दिशेला बनवावे. या दिशेला खिडक्या करणे फायदेशीर ठरते. जसा या दिशेकडून वारा वाहतो तसाच तुमच्या बाहेरील लोकांशी असलेला संबंधही वाढतो. त्यामुळे या दिशेला कधीही कचरा टाकू नका. नोकर कक्षही याच दिशेला असावा. ही दिशा शेजारी, मित्र आणि नातेवाईकांसोबतच्या तुमच्या संबंधावर परिणाम करते. वास्तुज्ञानानुसार यांच्याशी चांगले आणि उपयुक्त संबंध बनवता येतात. या दिशेने कोणताही अडथळा नसावा. ही दिशा हलकी ठेवा. खिडक्याद्वारे घंटा, पाणी, झाडे आणि वनस्पतींनी ही दिशा सुशोभित करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.